आता जरा बसते. सारखं चालूच आहे काहीतरी. हा हा हा. आता काय करणार आहे माहिती आहे का? आता हा माझ्याकडे 2 तोतापुरी आंबे आहेत. तर हा जो आंबा आहे हा पिकला, मऊ आहे, झाला आहे. हा तसाच खाऊन टाकायचा आता कापून. आणि हा जो आंबा आहे हा कच्चा आहे अजूनही. त्याच्यावरचं साल काढूया आणि ह्याचा साखर आंबा करून टाकू. साल काढते आता सगळं बारीक आहे बघा असं. काढली साल. आता बारीक बारीक खिसून घ्यायचं. चला, मस्तपैकी खिसून झालेलं आहे. आता याच्यात साखर घालून ठेवूया. खाऊन बघितलं किती आंबट आहे. साखर घालायची आहे ना. घसरून पडला खाली. साखर घालू याच्यात आपण. मस्त भरपूर. तरच ते टेस्टी होतो. कणभर मीठ घालूया म्हणजे पाणी चांगलं सुटेल. आता हे 2 तास चांगलं ठेवूया आणि मग शिजवायला ठेवायचं. जवळजवळ 4 तास झालेले आहेत. यामध्ये साखर पूर्ण मुरलेली आहे. यात मी थोडंसं टाकलेलं आहे दालचिनी, 2 लवंगा आणि 2 मिरी. आता 10 मिनटं गॅसवर ठेवून बारीक असं करूया, हलवूया. दहा मिनटं. आता घड्याळ लावून 10 मिनटं असं करायचं. 2 लवंगा, 2 मिरे आणि दालचिनी. यावरची वाफही कमी झाली, रंगही बदलत चालला आहे. हे बुडबुडे पूर्ण बंद व्हायला पाहिजे, म्हणजे झाला आपला साखर आंबा तयार. पाऊस पाऊस मस्त झालं. तोतापुरी आंब्याचं आता हे गार होते. मस्त मस्त मोठं आलं. हा फारसा दाट पाक केलेला नाही आहे, त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे बाहेर ठेवलं तर बुरा येणार. आणि आपल्याकडे सोसायटी टीवर आलेली ही बरणी आहे, त्यामुळे हे बरोबर याच्यामध्ये मावेल आणि फ्रीजमध्ये ठेवता येईल. हा मी फारसा पाक करत नाही, कारण मग फार ते घट्ट होतं. त्यामुळे एकेका आंब्याचं असं मी वेगळ्या वेगळ्या बाटलीत करून ठेवते. प्रत्येक आंब्याचं 2-4 आंब्याचं करून ठेवायचं, वर्षभर पुरतो. आता कॉफी पिता पिता पहिलं काम. सकाळी मी पहिली कॉफी पिते ना, म्हणजे काल केलेला जो साखर आंबा आहे तो घालून ठेवायचा. हे पहा, मस्त ना. एवढा झाला. या सोसायटी टीवरच्या बरण्या. आणि हा रात्री मी हा असा ठेवला होता, खाली पाणी ठेवून हे असा ठेवला होता. मस्त झाला ना. आणि अर्थातच हा आता आपण फ्रीजला ठेवूया, कारण काही सांगता येत नाही, बुरा हा लागतोच या सीझनला.